आणि शेतकरी म्हणून त्या ठिकाणी आवाज उठवला. गल्लीचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या जिल्ह्यातले सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, पत्रकार बंधूंनी केलं. आणि त्या ठिकाणी बालाजी जोशी ठाम दिसून उभा होता म्हणून बालाजी जोशी प्रत्येक ठिकाणी दिसायला लागला. बालाजी जोशी मीडियामध्ये दिसायला लागला म्हणून कोणातरी शेतकरी नेत्यांचे, शेतकरी कार्यकर्त्यांचे, इतर पक्षाच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या पोटामध्ये पोट सुटला म्हणून माझा हा संपूर्ण या ठिकाणी खच्चीकरण करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मी जास्त वेळ घेणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा पीक विम्याचा लढा पुढे न्यायचा आहे. मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो, या ठिकाणी जमलेल्या शेतकऱ्यांच्या 5 पट नाही, 20 पट, 100 पट शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नाही. मी आमदार साहेबांना सांगतो, सिंदखेड राजा आणि देवळगाव तालुक्यामध्ये 1 लाख लोकांचा पीक विमा बाकी आहे आणि या ठिकाणी जेवढे लोक यायला पाहिजे होते. आज जर शेतकऱ्याचा आवाज जर या ठिकाणी गाजाला साहेब बालाजी जोशी, दिलीप भाऊ चौधरी जर सोडले तर या मतदारसंघामध्ये बाकी इतर कोणी बोलायला तयार नाही. आणि आम्ही जर बोलत असेल तर आमच्या मागे शेतकरी उभं राहिलं पाहिजे होते, ही आम्हाला अपेक्षा होती. या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. पीक विम्याचा प्रश्न आपल्याला इतका थांबणार नाही. पीक विम्याचा आपण जो अर्ज भरलेला आहे या अर्जामध्ये स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख केला आहे. या ठिकाणी सर्व डिजिटल मीडिया या ठिकाणी, पोलीस प्रशासन आहे, सर्व अधिकारी या ठिकाणी, मी या ठिकाणी स्पष्ट जाहीर करतो, आज जर आपल्याला पीक विमा मिळवून घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या पाठीमागे उभे आहे का, मला हात वर करून सांगा. मी पत्रकार बंधूंना हात वर राहतो, पत्रकार बंधूंना विनंती करतो, एका फोटो काढा. कारण हे लोक जर शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे असेल तर बालाजी जोशीचा जीव गेला तरी चालेल, माघार घेणार नाही. मी तुमच्यासाठी संघर्ष करायला तयार आहे, मी तुमच्यासाठी जीव घ्यायला तयार आहे. जीव म्हणजे नुसता जीव नाही. मी तुम्हाला या ठिकाणी बिंदू वाक्य सांगतो, 1 जून पर्यंत आमदार साहेब पीक विमा जर या शेतकऱ्याला मिळाला नाही तर चलो मुंबईचा नारा आम्ही 2 जूनला केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयाच्या तुमच्या समोर आम्ही येऊन निवेदन देणार आहे. जर आमचं निवेदन घेण्याची तुम्ही धमक केली नाही, निवेदन जर स्वीकारलं नाही तर या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो, पीक विमाच्या फावट्या दिलेल्या निवेदन मंत्रालयाच्या दारात फेकण्याचं काम शेतकरी योद्धा कृती समिती या ठिकाणी करणार. आम्हाला जर येण्यापासून तुम्ही रोखलं, पोलिसाला पुढे करून जर आम्हाला रोखण्याचा प्रयत्न जर केला तर मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, सर्व शेतकऱ्याच्या आशीर्वादाने सांगतो, बुलढाणा जिल्ह्यामधून एक सुद्धा मुंबईला गाडी गेली नाही पाहिजे. समृद्धी महामार्ग बंद झाला पाहिजे, ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. तोपर्यंत समृद्धी महामार्ग बंद होणार नाही, तोपर्यंत या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही. सिंदखेडचा मेकर रोड बंद झाला पाहिजे 2 जूनला चिखली रोड बंद झाला पाहिजे. तोपर्यंत ही भूमिका आपण घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला पीक विमा मिळणार नाही. कर्जमाफीचा प्रश्न तसाच आपल्याला भेटायचा आहे, पण पीक विम्याच्या प्रश्नासाठी मी संघर्ष केला. 10 दिवस तुमच्यासाठी उपोषण केलं. अक्षरशः सांगतो, मी आज सकाळपासून जेवढं नाही तुम्हाला सांगतो, 3 दिवस झालं मी झोपलो नाही. माझ्या अक्षरशः मी 2